गुड. बसा खाली. नमन, कुठे लक्ष तुझा? केला अभ्यास? उभा राहा. का नाही केला अभ्यास? का नाही केला? छान. म्हणजे रात्रभर मोबाईलच बघितला, अभ्यास केलेला नाही. बघ तुझे डोळे बघ, खाली खोल गेलेत ते डोळे. असं करतात का? अभ्यास करायला पाहिजे की नाही? तुझ्या मम्मीला आता फोन करूनच सांगते. बस खाली. नमन, बाळा उठ, थोडस खाऊन घे. थोडं खा, थोडं बाळा. किती वेळ झाला शाळेतून येऊन? अरे थोडं उठ, फ्रेश हो. थोडं नाश्ता कर. थोडं एक मी खाऊ घालते, तू खा थोडं. थोडं. अहो काय हे नमन फार मोबाईल बघायला, त्याचं कशातच लक्ष नाही, जेवणात लक्ष नाही, अभ्यासात नाही. जास्त मोबाईल पाहू नको. मला असं अभ्यास कर. मला असं वाटतं की त्याला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवूया आपण. काय त्रास व्हायला नमन? अरे नमन बाळा. आणि मला शाळेतून मॅडमचा पण फोन आला होता की नमनचं कशातही लक्ष नाही, अभ्यासात नाही लक्ष, तो वेड्यासारखं करतोय शाळेमध्ये पण. होय, आपण त्याला दाखवून घेऊया थोडस. डोळ्यात त्रास व्हायला त्याच्या नमन. चला डॉक्टर कडे जाऊ आपण. चल उठ, ठेवते मोबाईल खाली. आपण डॉक्टरांना दाखवून येऊ. नमस्कार. नमस्ते मॅडम. हा माझा मुलगा नमन फार मोबाईल बघतो आणि याला त्याच्यामध्ये मोबाईलच्या पुढे याला स्वतःला काय त्रास होईल तो पण त्याला समजत नाही आणि जेवण पण व्यवस्थित करत नाही. आणि त्याच्या टीचरने पण माझ्याकडे कंप्लेंट केलेली आहे. आपण थोड्या वेळ बोलूया या विषयावर. मला मोबाईल बघायचा. हो, मोबाईल बघायचा. आपण त्याची सगळी कारणं आणि उहापोह करूया आणि व्यवस्थित आपण मी तुझ्याशी बोलते, गप्पा मारते, तुला दोष देत नाहीये आणि ह्या विषयावर आपण काहीतरी सोल्युशन काढूया. आजकालच्या मुलांमध्ये मोबाईल सहज मिळतो. मोबाईल का आवडतो मुलांना? मोबाईल का आवडतो? कारण त्याच्यामध्ये विविध प्रकारचे ॲप्स असतात ज्याच्यामुळे मुलांना एकतर बाकी कोणाची संगत लागत नाही, त्यांना त्या मोबाईलमध्ये गेम्स खेळता येतात, रील्स बघता येतात, जगाची माहिती मिळते, एंटरटेनमेंट होते, इन्फॉर्मेशन मिळते, शिवाय बऱ्याच अंशी अभ्यास पण त्याच्यावर असतो आणि घरामध्ये हा इझिली अवेलेबल असतो. आणि विशेष म्हणजे तो त्यांच्या कह्यामध्ये असतो. तो जेव्हा म्हणेल त्यांना ते वेगवेगळं विश्व दाखवतो. त्यामुळे ही मुलं गुंतून चालली आहेत त्याच्यामध्ये. मोबाईलचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगते की मोबाईलमुळे शारीरिक काय त्रास होऊ शकतो आणि मानसिक काय त्रास होऊ शकतो. तर शारीरिक त्रास आता बहुतेक मला असं वाटतं की नमन डोळे चोळत आला म्हणजे त्याच्या डोळ्याची आग होतीये. कारण मोबाईल तो सतत डोळ्यासमोर धरतोय आणि त्याच्या ज्या ब्ल्यू लाईट्स आहेत त्याच्यामुळे पण डोळ्यांचे ड्रायनेस वाढतो आणि त्याच्यामुळे डोळ्यांना पाणी येणं असं होऊ शकतं. बुबुळाची साईज पण लहान होऊ शकते. प्युपिल्स म्हणतात, प्युपिल साईज लहान होऊ शकते. शिवाय आपण मोबाईल हा नेहमी असा बघतो आणि डोक्याचं वजन साधारणतः 5 किलो पर्यंत असतं आणि एवढ्या 5 किलो वजनाचा भार आपल्या मानेवर येतो आणि त्यामुळे मान पण दुखायला लागते, मानेचे स्नायू अवघडून जातात, पुन्हा पाठ सुद्धा दुखायला लागते. शिवाय मोबाईल रात्री बघितल्यानंतर मेलॅटोनिन नावाचं द्रव्य कमी प्रमाणात स्त्रवतं, त्यामुळे झोप पण येत नाही. असे अनेक शारीरिक प्रॉब्लेम्स पण आहेत. मुलं खेळणं विसरून गेली आहे, जेवताना सुद्धा मोबाईल घेतात, त्यामुळे जेवणामध्ये रस राहत नाही. आणि हा सगळा झाल्यानंतर मानसिकदृष्ट्या काय प्रॉब्लेम होऊ शकतात हे तर त्याच्यामध्ये कॅटेगरी केलेल्या आहेत की अभ्यासासाठी ते बघतायत किंवा थोडीशी एंटरटेनमेंट म्हणून बघतायत. अगदी 1 ते 2 तासापर्यंत अलाउड आहे मुलांना मोबाईल बघणे किंवा स्क्रीन बघणे असं म्हणतो. पण त्यानंतर प्रॉब्लेमॅटिक इंटरनेट यूज म्हणून एक प्रकार असतो की जिथे त्यांना किंवा इंटरनेट ॲडिक्शन म्हणजे त्याचं व्यसन लागतं, ज्यामध्ये असं होतं की त्यांना रोजची दिनचर्या, त्यांचा अभ्यास, त्यांचे मुलांबरोबरचे खेळणे, मित्रांबरोबरचे संवाद किंबहुना कौटुंबिक कलह, शिवाय कायद्याच्या कचाटीतही ते अडकू शकतात. तर अशा अनेक प्रकारच्या धोक्यांना त्यांना सामोरं जावं लागतंय आणि हे सगळं होण्यापासून रोखायचं असेल तर समाज, शाळा, मुलं स्वतः, आई वडील, कुटुंबातील सदस्य यांनी खूप काळजी घेणे गरजेचं आहे आणि सजग होणे गरजेचं आहे. एवढं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. धन्यवाद.